युवराज वर्गे सामने वो पहले यूजीसी नमस्कार, मी सचिन जाधव, फंडामेंटल फार्मसी। आज पीसीआय आणि यूजीसीला माझी विनंती आहे की त्यांनी विद्यार्थ्यांचा जीपॅटचा स्टायपेंड आहे ना चा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा। विद्यार्थ्यांचे खूप आर्थिक आणि मानसिक त्रास होत आहे। विद्यार्थ्यांनी जीपॅट स्टायपेंड भेटेल म्हणून एमफॉर्मला ऍडमिशन घेतलेलं आहे आणि मागच्या 6 महिन्यापासून विद्यार्थ्यांना स्टायपेंड भेटत नाही। यूजीसी आणि पीसीआय दोघंही विद्यार्थ्यांना फक्त उडवाउडीचे उत्तर देत आहेत। पीसीआय 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 फार्मसी आधी एआयसीटीच्या अंडर होती आणि एआयसीटी स्टायपेंड देत होतं मुलांना। जीपॅट क्वालिफाईड जे विद्यार्थी आहेत बीकॉमचे त्यांना 12,400 प्रति महिना स्टायपेंड भेटत होता 2 वर्षाची। पण आता एआयसीटीच्या अंडर फार्मसी राहिली नाही आणि पीसीआयने एक सर्क्युलर काढून एक जस्ट फॉर्मली इन्फॉर्मेशन दिली होती की आता इथून पुढे यूजीसी स्टायपेंड देणार आहे। पण कुठेही काहीच नाही, पीसीआय आणि यूजीसी मध्ये काही कोऑर्डिनेशन नाहीये। पीसीआयची आम्हाला अशी मागणी आहे पीसीआयला की एक प्रॉपर सर्क्युलर पीसीआयने रिलीज करावं, त्याच्यामध्ये प्रॉपर गाईडलाईन्स द्यावा यूजीसीला आणि नॉन यूजीसी अप्रूव्ड कॉलेज जे आहेत त्यांना पण गाईडलाईन्स भेटला पाहिजे आणि लवकरात लवकर स्टायपेंडचा मार्ग मोकळा करावा। कारण विद्यार्थ्यांनी स्टायपेंडच्या भरोश्यावरती एमफॉर्मला ऍडमिशन घेतलेलं आहे, त्यांचा महिन्याचा खर्च निघत नाही, त्यांचा शैक्षणिक खर्च निघत नाहीये आणि स्टायपेंड हा त्यांचा अधिकार आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे। एकूण 8 ते 10 हजार विद्यार्थी दरवर्षी क्वालिफाय होतात जीपॅट आणि हा प्रश्न कमीत कमी 8 ते 10 हजार विद्यार्थ्यांचा आहे आणि हा प्रश्न ऑल ओव्हर इंडियाचा आहे। ठीक आहे, त्यामुळं पीसीआयला माझी अशी विनंती आहे की लवकरात लवकर या जीपॅटच्या प्रश्नावर तोडगा काढावा। धन्यवाद। सचिन जाधव आणि दत्ता खराटे आणि समस्त बी फार्मसी स्टुडंट्स आणि नमस्कार, मी फार्मासी दत्ता मारुती खराटे, प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य। आज आमच्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय सचिन जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जीपॅटचं जे 12,500 स्टायपेंड प्रति महिना भेटते ते मागच्या 6 महिन्यापासून बंद आहे। त्याच्यामध्ये आम्ही छत्रपती संभाजीनगर गांधी चौक येथे आम्ही निदर्शने व आंदोलन करत आहोत। तरी आमच्या सर्व विद्यार्थ्यांकडून फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया व युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन या दोघांनाही नम्र विनंती आहे की जे रखडलेले स्टायपेंड आहे ते स्टायपेंड लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावं। याच्या मागचं कारण म्हणजे विद्यार्थी जिद्द चिकाटीने बीफॉर्म देतात, त्याच्यानंतर जीपॅट क्वालिफाय होतात। त्या जीपॅटच्या स्टायपेंडच्या आशावर विद्यार्थी एमफॉर्मला ऍडमिशन घेतात आणि जर एवढ्या गोष्टी करूनही त्यांना जर स्टायपेंड जर भेटत नसेल तर विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती खालावत आहे। त्यामुळे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जातात, वेगवेगळ्या गोष्टी घडतात। मला वाटतं की पीसीआय आणि यूजीसीला असं बघायचं आहे का की विद्यार्थ्यांनी आत्महत्या कराव्या किंवा विद्यार्थ्यांनी वेगळं पाऊल उचलावं। तर त्या अगोदर आमची विनंती आहे, विद्यार्थ्यांना जर आपण एकंदरीत विचार केला तर 1 लाखाच्या वरती एमफॉर्मची फीस आहे। जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांना 2 टाइमच्या जेवणाची त्यांच्या सोय होत नाही, त्यांनी फीस कुठून भरायची हा सर्वात मोठा प्रश्न आज विद्यार्थ्यांपुढे पडलेला आहे। तरी माझी सर्व विद्यार्थ्यांकडून विनंती आहे पीसीआय आणि यूजीसीने कोऑर्डिनेशन करून हे जे स्टायपेंडचा मार्ग त्यांनी मार्गी लावावा एवढी विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार, मी कोमल जयस्वाल वायवी चव्हाण कॉलेजमधून बोलतेय। माझ्या एमफॉर्मची फीस 1,75,000 आहे। मी जीपॅट परीक्षा पास केलेली आहे, त्याची आम्हाला
3 लाख स्कॉलरशिप येणार होती 12,500 पर मंथला, पण ती अजूनही आलेली नाहीये. इथं आमचे इतके हाल होत आहे. स्टुडंट वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले आहेत. धुळे, नाशिक सगळ्यांची आमची खूप त्रास होतोय आम्हाला. त्यामुळे तुम्ही लवकरात जीपॅट साठी प्रयत्न केलेला आहे. जीपॅट क्वालिफाय झालो कशासाठी की आम्हाला स्टायपंड मिळा. आम्ही शेतकऱ्याचे विद्यार्थी आहे. एवढा आम्हाला पैसे नाही आहेत की प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन करा. आम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन केलेली आहे आणि आमची फी आणि आम्हाला एम.फार्म मध्ये रिसर्च प्रोजेक्ट करायचे आहे. त्याच्यासाठी आम्ही स्टायपंड वरती अवलंबून आहे की स्टायपंड मिळावं, त्यामधून आम्ही प्रोजेक्ट करावं. आता आम्हाला स्टायपंडच मिळणार नाहीये तर आम्ही ते प्रोजेक्ट कोणाच्या भरोशावर करा. आमची एवढी परिस्थिती नाहीये की आम्ही ते रिसर्च करावं, पेपर करावं म्हणून. आणि आमचा महिन्याचा खर्च पण निघत नाहीये. घरी आम्हाला पैसे मागायला लाज वाटत आहे की आम्ही त्याच्या भरोशावरती इथं ऍडमिशन केलेली आहे की स्टायपंड मिळणार म्हणून. ठीक.